आज आपण PM आवास योजना शहरी 2.0 याबद्दल माहिती बघणार आहोत। बघा, पक्के घर बांधण्यासाठी यांना आता 2.5 लाख रुपये मिळणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अप्लाय सुरू झाले आहे। तर कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकतात शहरी भागातील लोक ते आपण आता बघणार आहोत आणि त्यांना 2.5 लाख रुपये कशा पद्धतीने कोणत्या किस्तीत मिळणार ते पण आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहणार। बघा, राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागासाठी अर्ज करण्याची नवीन जे काही अर्ज आहे ते सुरू झाले आहे। राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना सुरू। तर देशातील सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात। त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना। तर ही योजना शहरी आणि ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी लागू करण्यात आली आहे। 17 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत शहरी भागासाठी सुद्धा लागू केले आहे। तर गरजू कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान हे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर आपण आज 2.0च्या संपूर्ण अंमलबजावणीची प्रक्रिया, पात्रता, अनुदाने आणि स्वरूप आणि योजनेशी संबंधित अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती घेणार आहोत। तर जे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, जे पण या योजनेचा लाभ घेत असेल त्यांनी 5 मिनिटाचा वेळ काढून नक्की व्हिडिओ बघा, नंतर या योजनेसाठी फॉर्म भरावा। तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 म्हणजेच काय? तर ही योजना सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित आहे। केंद्र सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शहरी भागातील अत्यल्प उत्पन्न गटातील म्हणजेच EWS, कमी उत्पन्न गट LIG आणि मध्यम उत्पन्न गटातील MIG नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देणे हा आहे। तर या योजनेद्वारे लाभार्थ्यांना घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदाने मिळू शकते। त्याचबरोबर घर बांधणीसाठी 30 चौरस मीटर ते 45 चौरस मीटरपर्यंत जागेवर शौचालय आणि अन्य नागरी सुविधा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर ही योजना कोणत्या 4 घटकांद्वारे राबवली जाणार आहे? तर ते बघा, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ही 4 महत्त्वाच्या घटकाद्वारे राबवण्यात येणार आहे। तर एक, वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम म्हणजे स्वतःचे घर बांधणाऱ्या कुटुंबांना थेट अनुदान दिले जाते। घर बांधण्यासाठी आणि इतर नागरी सुविधांसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाते। 2 नंबर आहे भागीदारी तत्त्वावर परवडणारी घरे। बघा, भागीदारी म्हणजे बिल्डर्स किंवा सरकारी एजन्सीच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचे बांधकाम करण्यात येणार। यामध्ये भागीदारी तत्त्वावर घरे विकत घेण्यासाठी सबसिडी ही दिली जाईल। 3 नंबर आहे भाडे तत्त्वावरील परवडणारी घरे म्हणजे स्थलांतरित मजूर आणि अल्प उत्पन्न गटातील भाड्याने घरे उपलब्ध केली जातील। यामध्ये शहरामध्ये राहण्यासाठी परवडणाऱ्या भाड्याच्या घराचे बांधकाम होणार आहे। आणि 4 नंबर बघा, व्याज अनुदान योजना। तर यात आहे गृहकर्जावर व्याजदर सवलत दिली जाईल। व्याज अनुदानाचा लाभ विविध उत्पन्न गटानुसार मिळेल। तर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे ते बघूया आपण। बघा, यासाठी पात्रता आणि काही अटी आहेत। तर लाभार्थ्यांच्या नावावर देशातील कोणत्याही भागात पक्के घर नसावे, म्हणजेच त्यांनी आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा। गेल्या 20 वर्षात कोणत्याही सरकारी घरकुल योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नसावा। घरकुलकर्त्या महिलेच्या किंवा कुटुंब प्रमुखाच्या नावावर असणे आवश्यक आहे। विभागानुसार वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे, म्हणजेच EWS साठी 6 लाख रुपये आहे। अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच EWS कॅटेगरीतलं। LIG म्हणजेच कमी उत्पन्न गटसाठी 6 लाखापेक्षा जास्त परंतु ठराविक मर्यादेत। MIG मध्यम उत्पन्न गटसाठी ठराविक बंधने लागू असतील। तर अनुदान कसे मिळेल? तर कशा पद्धतीने अनुदान मिळेल बघा। तर BLC घर बांधण्यासाठी अनुदान बघा, केंद्र सरकारचा हिस्सा 1.5 लाख असेल, म्हणजे केंद्र सरकारमार्फत 1.5 लाख रुपये मिळणार आणि राज्य सरकारचा हिस्सा हा 1 लाख असेल। AHP त्या आधी वर दिलेले आहे त्याच्यानुसार बिल्डर्सचे भागीदारी घरे, केंद्र सरकारचा हिस्सा 1.5 लाख आणि राज्य सरकारचा 1 लाख।
क्लास म्हणजे CLSS गृहकर्ज व्याज अनुदान योजनेनुसार गृहकर्जावरील व्याजदरात मोठी सवलत दिली जाईल. ARH म्हणजेच भाड्याने घरे उपलब्ध करण्यासाठी योजना, तर या घटकांतर्गत कोणतेही थेट अनुदान नाही आहे, यात समावेश नाही आहे. तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 मध्ये नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे घराचे दर्जेदार आणि जलद बांधकाम होणार आहे. नवीन तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारकडून प्रति चौरस मीटर 2000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. घराच्या दर्जात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केला जाणार आहे. ही योजना राज्यभर कधीपासून लागू होणार, या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना अखेर केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. यामुळे लवकरच संपूर्ण राज्यात या योजनेची अंमलबजावणी ही सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती आहे. ज्यांनाही या योजनेचा शहरी भागासाठी लाभ घ्यायचा आहे त्यांना अशा पद्धतीने ही स्कीम आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचा हा व्हिडिओ, ज्यांनी पण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. कारण 3-4 माध्यमातून यात आपण भाग घेऊ शकतो किंवा यामार्फत अनुदान घेऊ शकतो. तुम्हाला कशा पद्धतीनं परवडते ते तुम्ही व्हिडिओ वाचून त्यानुसार माहिती घ्या. चला तर भेटूया पूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याविषयी समोरील जे काही अपडेट असेल ते मिळाल्यावर यावर नक्की एक व्हिडिओ परत बनवल्या जाणार.